नमस्कार ताई. नमस्कार. तुम्हाला काय काय त्रास होता पूर्वी? मला छातीचं खूप अचानक त्रास झालं. हां. खूप जोराने वेगाने अशी कळ मारून याची ठणकायची. हं. त्याच्यानंतर मग डॉक्टरांकडे CG काढली. त्यांनी सांगितलं की आताच्या आता तुम्ही कुठल्याही हॉस्पिटलमध्ये जा, स्पेशलिस्ट डॉक्टरला जा. हां, हां. मग माझ्या भावाला फोन केला डॉक्टरांनी आणि मग डोंबिवलीला आयकॉन आहे. हं. हा भाचा पण माझा होता तिथे. हां, हां, हां. तिथे तर त्यांनी 5व्या नंबर भावाला फोन केला. तो होता शहापूरला ना, हं. म्हैशाला. अच्छा. त्या याच्यामध्ये त्यांच्या फार्मस होते. हं. तर त्याला फोन केला. तो म्हणाला की मग काय झालंय नक्की. मग ते भावाने सांगितलं असं असं झालंय आणि त्रास होतोय आणि ते ECG काढले. त्यांनी सांगितलं की स्पेशलिस्ट डॉक्टरला दाखवा. हं. तर मग तो म्हणाला की आयकॉनमध्ये ठेवू की ते कुठलं एक नोबल ना, नोबलमध्ये ठेवतो. मला नोबलमध्ये पण नाही ठेवायचं, आयकॉनमध्ये पण नाही ठेवायचं. कळंबुलीला जे डॉक्टर आहेत गावळी, ते आयुर्वेदिक आहेत आणि हिच्यासाठी चांगले आहे, कारण जे पोटाचे खूप ऑपरेशन झाले. तर तिचे यासाठी चांगलं आयुर्वेदिक. तुम्ही तिकडे चालवा, मी मागून येते. मग माझ्या भाच्यानी ते 5वा नंबर भावाचा मुलगा मला तुमच्याकडे घेऊन आला इथे आणि तुम्ही नंतर ट्रीटमेंट केली ते चांगलं. तर मला खूप फ्रेश वाटतं. किती महिने खाल्लं औषध? 3 महिने. 3 महिने खाल्लं 3 ना? महिने. त्याच्यामध्ये जे रिपोर्ट आलेत, बरोबर. आता हे रिपोर्ट आलेत, बरोबर. हं. हे सुंदर रिपोर्ट आलेत. आळंदी पाटील यांचं नाव आहे आणि ह्यांनी जी सुरुवात केली, इमानदारीनं सर्व नियम फॉलो केले. म्हणजे बिलकुल त्रास काढला, परंतु त्या त्रासामधून त्यांना रिझल्ट बी त्याप्रमाणे मिळाला आहे. आणि असाच सर्वांनी काटेकोरपणे काळजी जर घेतली तर आपली बायपास टळू शकते, आपले स्टंट टाकणे किंवा विदाऊट ऑपरेशन आपण ब्लॉकेज काढू शकतो आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे ह्यांना अल्सरसुद्धा होता, तरीही त्यांनी औषधं आपली गरम असतात ब्लॉकेज निघण्याची, परंतु अल्सर काय असते, अल्सरला गरम खाल्लं की त्रास होतो. तर त्यातली काही औषधं मी कमी केली आणि डाएटमध्ये फरक केला, तर त्यांना चांगला ट्रिमेंडस रिझल्ट आला आणि खूप छान असा नील रिझल्ट फास्ट येणारा ही पहिली व्यक्ती माझ्याकडे. आणि त्यांनी पण विश्वास ठेवून खाल्ली औषध. आणि म्हणजे कसं असतं, आपण बऱ्याचशा गोष्टी करतो, परंतु 10 लोक असतात डोक्यात टाकायला की असं करू नका, ह्यानी काही नसतो रिझल्ट, किंवा ऑपरेशनच करा, स्पेशलिस्टला दाखवा. महत्त्वाचं बघा, ब्लॉकेज झाले बोललं तर निघणार. घरात कचरा झाला बोललं तर कचरा निघणार आहे, बरोबर. कपडे खराब झाले बोललं तर स्वच्छ पण होतात. तसं शरीर आहे, शरीरातलं काही जे मळ झाला आहे शरीरामध्ये, तो मळ झाला आहे बोललं तर निघणार. रोज आपण आंघोळ करतो आहे, कपडे धुतो आहे, तर आपण स्वतःला स्वच्छ करू शकतो बाहेरून, तर आतून का बरं नाही. ह्यासाठी आपल्याला आहे निसर्ग आणि काय आयुर्वेदिक जे मेडिसिन्स असतात त्याचा आपण, आणि डाईट. निसर्ग म्हणजे डाईट, नॅचरल गोष्टीपासून जर आपण सर्व उपचार जर केला तर आतून स्वच्छ स्वतःला करू शकतो. आम्हाला तर आता काही गोष्टी अशा भेटल्यात की त्या 3 दिवसातसुद्धा काही लोकांचे ब्लॉकेज निघलेले आहे. म्हणजे असे काय औषधं आणि हे खूप आहेत जे आपल्या भारतामध्ये टेक्नॉलॉजी आहे, परंतु काही गोष्टी माहिती नसल्यामुळे आपण पाठी राहिलेलो आहे. आणि जे ऑपरेशन करतो आहे म्हणजे इन्स्टंट आपल्याला वाटतं की ह्याचा फरक पडला पाहिजे, परंतु इन्स्टंट नसतो तो. तेवढ्यापुरतं स्टंट टाकल्यानंतर तुम्हाला त्या आजूबाजूला ब्लॉकेज होत आहेत, बरोबर. मग नंतर स्टंट टाकल्यानंतरसुद्धा दुसरी स्टंट टाकावं लागते, तिसरी टाकावं लागते. नंतर कधी कधी स्टंटमध्येच ब्लॉकेज होतात आणि स्टंटमध्ये ब्लॉकेज झालं तर आपल्याला बायपास करावं लागते. ह्या असल्या ऑपरेशनच्या ह्याच्यामध्ये एकतर पैशाचं तर आपल्याला नुकसान होतेच, प्लस शरीराचं पण नुकसान होतं. आणि आपलं जे शरीराला म्हणजे ती जी शरीर आयुष्य आपल्याला जगायला पाहिजे 100-150, तेवढं न जगता आपण काय करतो आहे, कमी आयुष्य म्हणजे ते गोळ्या खात राहतो सारखं. रक्त पातळ करण्याची गोळी. आता मला सांगा, रक्त पातळ करण्याची गोळी तर आता खायला लागेल का तुम्हाला? नाही लागणार ना. मग तेच आपल्याला थोडा जरी ब्लॉकेज झाला सर की आपल्याला रक्त पातळ होण्याची गोळी खावं लागते ना. हो, खावा लागते. आणि मग आणि हे कायमस्वरूपीच खायला लागते, बरोबर. कायमची खायला ऑपरेशन केलं तरी खायला लागते, स्टंट टाकलं तर काही करा, बंद नाही करायची. बंद करायचीच नसती. मग ह्याच्यामध्ये जर बंद झाली तर ही गोष्ट नॅचरल निसर्ग हा खूप छान आहे. हा निसर्ग आपल्याला देतो भरपूर काय भरभरून, आपण त्याच्या विश्वास ठेवून करायला पाहिजे, निसर्गाला जपलं पाहिजे आणि झाडं वगैरे लावली पाहिजे सगळ्यांनी. ऑक्सिजन वाढेल, प्लस आपल्याला चांगली फळं ही ती सगळं आपण खाल्लं
आपण तर चांगलं निरोगी आयुष्य जगू शकतो. तर आळंदी पाटील ताई, तुमचं खूप खूप मनापासून आभार. आणि तुम्ही आलात आणि खूप विश्वास ठेवून खाल्लं. असंच लोकांना सांगा का बघा, मार्ग दाखवा. कसं असतं, जे मार्ग दाखवणार खूप मोठा व्यक्ती असतो. जर त्याच्या पुढे चालणारं तर आहेच, परंतु त्याला मार्ग दाखवणं ही खूप मोठी गोष्ट आहे. तर तुम्हाला काय वाटते की तुम्ही नाही, मला खूप जणांनी सांगितलं की आयुर्वेदिक मध्ये धीरे धीरे फरक पडतो. हा. पण अचानक काय झालं तर मी म्हटलं आहे ना हरी, डोंट वरी. आणि हा. माझा विश्वास आहे ना की त्या डॉक्टरांनी सांगितलंय की 10 वर्ष बघायला लागणार नाही. माझे तर रिपोर्ट त्यांच्या समोर होते म्हटलं. दुसरी गोष्ट मी त्यांना हेही सांगितली की माझा भाचा आहे, आता याला विचारा. माझ्या डोक्याचे प्रॉब्लेमचा 2.5 वर्ष गोळ्या चालू आहेत. 10,000च्या महिन्याला गोळ्या लागायच्या. पण तुम्ही जे नाकातले दिले ना ते टाकायला नस्य ड्रॉप, हा, त्याच्यानी एवढी क्लिअर झाली आहे की मला डोकं दुखत नाही, सगळं आठवतं. नाही तर तुम्ही आता काय बोललात नंतर मग मला विचारायला लागलं काय बोललात, म्हणजे मी विसरून पण जायचे. कारण त्या माझ्या डोक्याचं हे झालेलं ऍक्सिडेंटमुळे त्याच्यामुळे लाल मेंदूला लागलेला, मला काय आठवत नव्हतं. पण ते खूप क्लिअर झाले. याचा विश्वास माझा असा आहे की आयुर्वेदिक ठीक आहे, 100% तो फायदा देतो आपल्याला. ह्याच्यामध्ये नस्य कसं असते, देशी गायच्या शुद्ध तुपापासून बनतं. पंचगव्य त्याच्यामध्ये टाकलेले असतात, प्लस शंखपुष्पी, ब्राह्मी हे असल्यामुळे आपल्या ज्या मेंदूच्या नसा आहेत, ऑक्सिजन लेवल वाढवतं. आपलं नाकाच्या द्वारे ते जातं मेंदूकडे, ऑक्सिजन लेवल वाढवतं. आपल्या ज्या प्रोटिटरी ग्रंथी असतात त्यातले रस धातू तयार होतात त्या ठिकाणी. आणि जे ताणलेल्या नसा आहेत त्या सॉफ्ट होतात, म्हणजे तेलकट आहे ना ते, तर सॉफ्ट होतात, मऊ पडतात आणि सुरळीत व्हायला चालतात. ताणतणाव निघून जातो त्याचा. त्याच्यामध्ये भरपूर काय, ह्याच्यामध्ये नस्य खूप काम करतं. अशाच अनेक गोष्टी आहेत ह्या निसर्गामध्ये, त्या आपल्याकडे जर आल्या तर नक्कीच आपले हजारो लाखो रुपये सर्व वाचतील, आहे ना. चालते, ठीक आहे. तर तुमचा काय अनुभव वाटतोय की त्यांच्याबद्दल? खूप चांगला रिझल्ट आला त्यांना, बघतोय मी. हां आता नेहमी आजारीच असतात त्या. नेहमी फोन केला तर आवाज त्यांचा वेगळा बदली व्हायचा. तर बोला आज काय झालं, बोलतं चक्कर येते, BP कमी झाली. मग त्यांना बोलायचं औषधं खावा, इकडे जावा, त्याच्याकडे या डॉक्टरकडे जावा, कुठेच फरक पडत नव्हता. आता शेवटी तुमच्याकडे फरक पडला तर मला खूप आनंद झाला. म्हणजे त्यांना खूप चांगलं वाटलंय म्हणून. तर मी आनंदी ताई म्हणतो. हो, आनंदीच माहिती आहे मला, परंतु आनंदी आता वाटत आहेत त्या. तर ते खूप छान वाटते. मला तुमच्यातली एक गोष्ट सर आवडली की तुम्ही सगळे मिळून जी ह्यांच्यासाठी आले का नाही, ती खूप मला छान वाटली. का तर एक सगळ्यांनी मिळून जी माणसाला तुम्ही आशीर्वाद, म्हणजे तुमचं जी इच्छा होती शक्ती सगळ्यांची मिळून की यांना बरं झालं पाहिजे, तर ते मला खूप आवडलं की मिळून तुमची युनिटी असं सगळे मिळून आहे. ताईंना बरंच वाटलं पाहिजे आणि खूप मनापासून सगळ्यांनी ह्यांच्यासाठी खरंच तुम्ही सगळ्यांनी मिळून प्रयत्न केले. प्रत्येक वेळी त्यांच्यासोबत कोणतरी म्हणजे येतं जातं, काळजी घेतं आहे, विचारपूस करतं आहे. हे जर असेल ना तर कुठलाही आजार बरा होऊ शकतो. महत्त्वाचं कसं, एक माणसाने एकमेकाची विचारपूस करायला पाहिजे. आणि एक ताणतणाव वगैरे असा असतो ना, निघून जातो. कसं असतं, आपण घरी ना गोळ्या खातो आणि घरातले लोक बिलकुलसुद्धा आपल्याला म्हणजे लक्ष देत नाही किंवा कोणी काय विचारत नाही, तर माणूस अजून तो ताणतणावामध्ये, मानसिकतेमध्ये अजून डिप्रेशनमध्ये जातो. ह्यासाठी आहे ना, औषधाबरोबर आहे ना घरच्यांचं जे प्रेम असतं, त्याच्या म्हणजे लगाव असतो, त्या सगळ्या गोष्टी एकामेकाशी विचारपूस असणं, या सगळ्या गोष्टीची गरज आहे. त्यांनी म्हणजे फळं खाते का डाळिंब, औषध गेल्यावर घेते का, मग वहिनी सुद्धा काय खाल्लं, मग आता तुम्हाला भाकरी गरम करूनच खा, ती म्हणजे बाशी खाऊ नका. तो दुसरा भाचा येतो त्याच्या विषयाला, तो पण मग तुला जायचंय का डॉक्टरकडे, मग औषधाने काय वाटतं, मग बरं वाटतं का, औषधं संपली का, म्हणजे सातत्याने भाचे मला विचारत होते. तुम्ही आत्या तुमच्या खूप छान. म्हणजे असं जर एकामेकाशी नातेसंबंध ही खूप छान आहे, ज्यामुळं नातेसंबंधामध्ये प्रेम अजून वाढेल. तर हीच मी सर्वांना मेसेज देतो आहे की असंच सर्वांनी औषधाबरोबर एकमेकाची काळजी घ्या आणि निरोगी राहा, चांगलं हसत राहा, खेळत राहा. आळंदी ताईंना मी शुभेच्छा देतो की इथून पुढं तुमचं आनंदी जीवन तुमचं जगावं आणि अजून लोकांना ते आनंदी जगण्यासाठी सांगावं आणि ह्या मार्गदर्शन करावं. खूप छान. तुमच्यामुळे सगळं घडून आले, तुम्ही आहात म्हणून हे सगळं घडून आले. धन्यवाद. एक मला कसं असतं, कोणीतरी असं जग चालवणारा व्यक्ती आहे कुठेतरी, तो काय करतो, प्रत्येकाला काहीतरी काम दिलं आहे बरोबर, तर ते काम त्याने प्रत्येकाने इमानदारी करायला पाहिजे, तर ते सगळं होऊ शकतं. म्हणजे भरपूर काय उदाहरणं तशी इमानदारीने केलं तर भरपूर काय चांगलं होऊ शकतं.
प्रत्येकाने इमानदारीने आपापलं काम करावं, बस दुसरं काही नाही जगात. धन्यवाद. तुम्ही खूप छान मला वेळ दिला आणि तुम्ही आलात इथपर्यंत, औषध घेतलं, खाल्लं, परत पुन्हा तुम्ही त्याला वेळ दिला सगळ्या गोष्टींसाठी आणि जाऊन रिपोर्ट काढले. महत्त्वाचं कसं असतं, बरं वाटल्यानंतर बरेच लोक असे आहेत की रिपोर्ट नाहीत काढत. नाही ते आता तुम्हाला काय दाखवणार, तुम्हाला कसं कळणार की हां, आपण कुठे म्हणजे थांबवलं? कसं असतं, आता मला समजा कळलं, परंतु तुम्हालाही जी कळलं बाबा आता मला चांगलं झालं, असे लोकांच्या मनात राहतं मला ब्लॉकेज आहे ना म्हणून मी गोळी खातो, मला ब्लॉकेज आहे म्हणून मी गोळी खातो. परंतु एकदा कळलं ना ओके रिपोर्ट आहे, कशाला गोळी खायची गरज पडणार आहे. म्हणजे हे मनातूनच आजार निघून गेला, लक्षात घ्या. हे रिपोर्ट महत्त्वाचं त्यासाठीच आपल्याला काढायचं असतं की मनातून, कारण रिपोर्टमधून दिसतात अरे मला त्रास आधी तर होताच ना, पण गोळ्या कधी सुरू झाल्या, 6 महिन्यापासून त्रास होता आणि गोळ्या कधी सुरू झाल्या आत्ता. परंतु माणूस एक दिवससुद्धा चुकवत नाही, ते बी बरोबर आहे, काळजी घेतली पाहिजे. तर ह्या ठिकाणी व्यवस्थित धन्यवाद. तुम्ही पण आले, वेळ दिला, धन्यवाद. आणि असंच तुम्ही कधी येत राहा आधीमध्ये. आणि म्हणजे असं नाही की माझ्याकडे औषधच खावं असं काय नाही, पण आधीमध्ये काय वाटलं ना बिनधास्त तुम्ही फोन करा, काय करा, मी तुम्हाला नक्कीच काय ना मदत करत सांगेल काय ना काहीतरी. आणि वाटलं छोट्या मोठ्या गोष्टी तर तुम्ही नॅचरल गोष्टीपासून नीट करण्याचा प्रयत्न करा. आभारी ठीक आहोत आहे, आम्ही. धन्यवाद. चला धन्यवाद.